राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पुणे जिल्ह्यातील अनेक आमदार अजित पवार यांच्यासोबत गेले। मात्र जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी तटस्थ भूमिका स्वीकारली होती, पण काही कालावधीनंतर त्यांनी अजित पवार गटात जाणं पसंत केलं। आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मात्र त्यांची चलबिचल सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी खासदार डॉक्टर अमोल कोल्हेंच्या निवासस्थानी भेट दिली होती। यावेळी अतुल बेनके हे शरद पवारांच्या भेटीला गेल्याचं पाहायला मिळालं होतं। त्यानंतर आता नुकतंच शरद पवार जुन्नर दौऱ्यावर असताना अतुल बेनकेंनी पुन्हा एकदा शरद पवारांची भेट घेतली आहे। या भेटीवर अतुल बेनकेंनी म्हटलंय की मी विधानसभेला अजितदादांकडून लढणार, पण पवार साहेबांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे। अतुल बेनकेंचं असं विधान म्हणजे मनात दादा आणि विचारात साहेब असं आहे। पण बेनकेंची नेमकी भूमिका काय? दादाही हवेत आणि साहेबही हवेत अशा द्विधा मनस्थितीत त्यांनी मोठा सस्पेन्स का वाढवला असावा, हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी माधुरी कुमकर, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो जरूर करा। आमदार अतुल बेनकेंनी म्हटलं होतं की मी जरी अजित पवार गटाकडून असलो तरी माझे विचार मात्र शरद पवार साहेबांसारखे आहेत। या विचारांमुळे अतुल बेनके हे शरद पवार यांच्या कार्यक्रमांमध्ये देखील पाहायला मिळतात। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे जुन्नर तालुक्याच्या दौऱ्यावर होते। त्यानिमित्त अतुल बेनकेंनी बॅनरबाजी करत शरद पवारांचं स्वागत केलं। या बॅनरवर शेतकऱ्यांचे मार्गदर्शक शरद पवार यांचे हार्दिक स्वागत असं लिहिण्यात आलं होतं। बॅनरवर आमदार अतुल बेनके, शरद पवार यांच्यासह काही कार्यकर्त्यांचे फोटो होते, मात्र अजित पवार यांचा फोटो नसल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळे अनेक तर्कवितर्क आणि चर्चांना उधाण आलं। या चर्चांवर अतुल बेनकेंनी म्हटलं की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये मी अजित पवार यांच्याकडूनच लढणार आहे, मात्र शरद पवार यांचे विचार पुढे घेऊन जाणार आहे। माझी लढाई शरद पवारांच्या विरुद्ध आहे असं समजण्याचं कारण नाही। माझा शरद पवार यांच्या गटामध्ये प्रवेश सुद्धा नाही। कोणीही त्याचा वेगळा अर्थ काढू नये। शरद पवार येणार म्हटल्यावर त्यांचं स्वागत करणं हे माझं कर्तव्य होतं। जशी कौटुंबिक नात्याने पवार फॅमिली एक आहे, तसेच माझ्यासोबत त्यांचं नातं आहे। मी घड्याळ चिन्हावर विधानसभा निवडणूक लढणार आहे, मात्र शरद पवार यांचा विचार पुढे घेऊन जाणार आहे। याशिवाय शिरूर लोकसभेचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यासोबत मी विकासासाठी असणार आहे। त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत पुढचा आमदार मीच राहणार आहे। पुढच्या 5 वर्षात आम्ही दोघे मिळून तालुक्याचा विकास करणार असल्याचं बेनके म्हणालेत। आता अतुल बेनके यांची अशी भूमिका म्हणजे ते दादा की साहेब अशा कुठल्याही एका मतावर ठाम असल्याचं दिसून येत नाही। असं असलं तरी बेनके परिवार आणि शरद पवार यांचे फार चांगले संबंध आहेत। अतुल बेनके यांचे वडील दिवंगत नेते माजी आमदार वल्लभ बेनके यांची 1985 पासून शरद पवारांचे निष्ठावंत आणि विश्वासू सहकारी म्हणून ओळख होती। 1985 ते 2014 पर्यंत 6 वेळा निवडणूक लढवून त्यापैकी 4 वेळा जुन्नरच्या जनतेनं त्यांना निवडून दिलं होतं। 1985 आणि 1990 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर ते आमदार म्हणून निवडून आले होते। त्यानंतर 2004 आणि 2009 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर ते निवडून आले, पण गेल्या काही वर्षांपासून ते आजारी होते। फेब्रुवारी 2024 मध्ये त्यांचं निधन झालं। वल्लभ बेनके हे शरद पवारांशी कायम एकनिष्ठ राहिले, मात्र त्यांचे पुत्र आमदार अतुल बेनके यांनी राष्ट्रवादीच्या पडत्या काळात शरद पवारांची साथ सोडली आणि अजित पवारांसोबत जाण्याचा मार्ग स्वीकारला। पण विधानसभेला पुन्हा आपल्याला तिकीट मिळावं यासाठी अतुल बेनके यांच्याकडून भूमिका बदलली जाऊ शकते। ते अजित पवार गटाऐवजी शरद पवार यांच्या पक्षाची वाट धरू शकतात, कारण बंडखोरी केल्यामुळे अजित पवारांविरोधात जनतेच्या मनात रोष असल्याचं लोकसभा निवडणुकीला पाहायला मिळालंय। अमोल कोल्हे खासदार म्हणून विजयी झाले। जुन्नरची जनता शरद पवार यांच्या पाठीशी उभी राहिल्याचं दिसून आलं। त्यामुळे पुन्हा जिंकून यायचं असेल तर शरद पवार यांचा आशीर्वाद पाठीशी असणं महत्त्वाचं असल्याची जाणीव अतुल बेनकेंना असावी। 2019 च्या विधानसभा निवडणुकीत जुन्नर विधानसभा मतदारसंघात तिहेरी लढत झाली होती। राष्ट्रवादीकडून अतुल बेनके, शिवसेनेच्या तिकिटावर शरद सोनवणे आणि अपक्ष म्हणून आशा बुचके या निवडणुकीच्या रिंगणात होत्या। या तिहेरी लढतीत अतुल बेनकेंनी बाजी मारली। अतुल बेनके यांच्या विजयासाठी शरद पवार यांनी जुन्नरमध्ये सभा देखील घेतली होती। अतुल बेनकेंनी 9068 मतांनी शरद सोनवणेंचा पराभव केला। अतुल बेनकेंना 74,958 मतं मिळाली। शरद सोनवणेंना 65,890 तर आशा बुचकेंना 50,041 मतं मिळाली होती।
आता यावेळी देखील शरद सोनवणे, आशा बुचके हे पुन्हा मैदानात असण्याची शक्यता आहे। पण बदलती राजकीय समीकरण पाहता अतुल बेनके, शरद सोनवणे, आशा बुचके हे तिघेही महायुतीचा भाग आहेत। त्यामुळे महायुतीत अजित पवार यांच्या पक्षाकडून अतुल बेनके, शिंदेंच्या शिवसेनेकडून शरद सोनवणे आणि भाजपाकडून आशा बुचके यांची देखील दावेदारी राहील। तर महाविकास आघाडीकडून सत्यशील शेरकर आणि मोहित ढमाले या नव्या चेहऱ्यांच्या नावांची चर्चा आहे। आतापर्यंत जुन्नर विधानसभा मतदारसंघावर काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आपलं वर्चस्व प्रस्थापित केलंय। शरद पवारांना मानणारा मोठा वर्ग या विधानसभा क्षेत्रात आहे। त्यामुळे शरद पवार इथं कोणाला उमेदवारी देणार, नव्या चेहऱ्याला संधी देणार की आणखी काही वेगळा निर्णय घेतला जाणार हे निवडणूक लागण्यानंतर स्पष्ट होईलच। पण या सगळ्यात अतुल बेनके यांच्या मनात मात्र धाकधूक ही असणार आहे। जर ते अजित पवार यांच्याकडूनच लढले तरी त्यांना मित्र पक्षातील इच्छुकांचं आणि त्यासोबत शरद पवार ज्या चेहऱ्याला संधी देतील त्या उमेदवाराचं आव्हान राहील आणि त्यामुळे पुन्हा निवडून येण्याची वाट खडतर बनू शकते। त्यामुळे अजित पवार यांच्या सोबत असून देखील अतुल बेनके हे कधीही शरद पवार यांच्यावर टीका करताना पाहायला मिळाले नाही। आता अतुल बेनके आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेमका काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तुम्हाला अतुल बेनकेंच्या मनात दादा आणि विचारात साहेब या भूमिकेविषयी काय वाटतं? तुमचं मत कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स मिळवण्यासाठी फॉर द पीपलला यूट्यूब व फेसबुकवर सबस्क्राइब, लाईक व फॉलो करायला विसरू नका। भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच। शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम। मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन।